महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। नमस्कार, महाराष्ट्र TV9 मध्ये आपले स्वागत। आज या ठिकाणी पिंपरी गावचे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हनुमंत करचे की जे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, त्यांच्याशी आज आपण महाराष्ट्र TV9 बातचीत करत आहे। तर मला सांगा हनुमंत करचे की आता ही रणधुमाळी चालू झालेली आहे, माळशिरस विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे। तर तुम्ही लोकांना सांगताय की आमच्या उमेदवाराला मत द्या, रामभाऊ कामाचा माणूस आहे, त्यांना मत द्या। तर रामभाऊ कामाचा माणूस मध्ये आतापर्यंत रामभाऊ सातपुतेंनी काय केलं माळशिरस तालुक्यासाठी आणि इथून पुढे काय करणार आहे, याबद्दल तुमचे मत काय? माननीय रामभाऊ सातपुते आमदार साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यात किंवा गावगावी आमच्या पिंपरी गावात विकास निधी 5.5 कोटी रुपये दिला। रस्ते, लाईट, 3 PHDP, कोणाच्या दवाखानं, 3 पेशंट दवाखानं आणि भरपूर कामं केलेत। रस्त्याचं कामं केले, कधी न होणाऱ्या रस्त्याची कामं केलेत। या माध्यमातून आम्ही भाऊच्याकडं लोक पाहतात। आणि आमचं गाव पिंपरी शिखर महादेव शिंगणापूरच्या पायथ्याशी आहे आणि दुष्काळी भाग पट्टा। 40 वर्षीय किंवा जन्मताच भूमी म्हणजे आमची दुष्काळात गेली आणि भाऊच्या माध्यमातून कामाची चालना मिळाली, रस्त्याची चालना मिळाली आणि लोक त्यांच्याकडे चांगल्या नजरेनं पाहतात। आणि तालुक्याचा विकास पाहिला तर लोकच्या माध्यमातून किंवा रस्त्याच्या माध्यमातून भावना भरपूर कामं केली ती। परंतु समोर मी बलाडे उमेदवार उभा आहे। बलाडे मग 40 व 60 वर्ष ती दोघं एकत्र विरोधक म्हणून लढत होती आणि जनतेला दिशाभूल चालली आहे। ही लोकांना स्वार्थासाठी ती केले, कारण भाऊचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे म्हणून त्यांना भाऊचं काम ही भगवना म्हणून ती दोघं एकत्र झाल्यात। ती बलाडे झाली म्हणजे कशामुळे? बलाडे नाहीच, भाऊच्या कामामुळे ती बलाडे नाही, ती झिरो आहे ती। म्हणजे रामभाऊ सातपुतेंचं काम बोलतंय म्हणते? हो, काम बोलतंय। दमदार काम, कार्यसम्राट, आरोग्यदूत आणि लहान मुलांनी फोन करू द्या, त्यांचा फोन उचलून त्यांचं काम सोडवणार म्हणजे सोडवणार, किंवा रातचं 12 रात केव्हा वेळ गैर टायमाला फोन करू द्या, त्यांचं काम चालूच असतं। परंतु सध्याचं असं चित्र जनतेतून बोललं जाते आहे की एवढी मोठी ताकद समोर आहे आणि या ताकदीपुढे निभाव लागणं कठीण आहे असं बोललं जाते। नाही, ताकद म्हणजे जनतेपुढे ताकद त्यांची नाही, भाऊचं काम भरपूर मोठं आहे आणि त्यांना पक्षाची ताकद मोठी आहे। आणि भाऊला किती 2.5 वर्ष भेटलेत, एवढ्या 2.5 वर्षात जर इतकी कामं करायची म्हणलं तर किती झाली, आणि अजून पुढची 5 वर्ष भेटली तर आमचा जो भाग आहे तो बाहेर कुठं गावी पळणार नाही। भाऊ MIDCचा शब्द आहे त्यांचा की माळशिरस तालुक्यात MIDC आणणार, मग एक सांगोल्यात MIDC आहे, मोहोळडी MIDC आहे, मंगळवेढ्याला MIDC, बारामतीला MIDC, मग आमच्या तालुक्यालाच काय नाही MIDC। मग रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याला MIDC येणार आणि आश्वासन आहे आणि वचन बी आहे। आणि कालच माननीय नितीन गडकरी साहेबांना शब्द दिला की आम्ही रामभाऊनी जी मागणी केली ती त्यांचा पुरेपूर आम्ही पाठपुरावा करून त्यांना MIDCचा शब्द, त्यामुळे ती MIDC 100% होणार। आणि इथली जी आताची पिढी पुढे येणारी उत्पत्ती ती आमच्या माळशिरस तालुक्यातच काम करते, त्यामुळे आम्ही माननीय रामभाऊच्या पूर्ण पाठीमाग आहे। आणि जरी समजा तालुक्यातली पुढारी इकडे असली तरी जनता रामभाऊच्याच माग आहे। म्हणजे जी MIDCचा जो स्वप्न आहे, हो, एवढे दिवस तरुण बाहेर जातात कामाला आणि त्यामुळे इथले तरुण बेकार आहेत आणि बहुतेकच्या अनेक तालुक्यात MIDC झाली, परंतु माळशिरसला MIDC झाली नाही। तर ते रामभाऊ निवडून आल्यानंतर MIDCचा प्रश्न सोडवणार असं म्हणायचं आहे तुम्हाला? हो, 100% सोडवणार, 100%। कारण राहिलाच भाग आमचा तेवढा वंचित, 40, 50, 60 वर्षाचा भाग वंचित राहिलाय आणि तरुणाचं बी मत आहे की आमच्या तालुक्यात MIDC व्हावी आणि ती MIDC भाऊच्या माध्यमातून 100% होणार।
2.5 वर्षात भाऊ रामभाऊकडून भरपूर कामं झाली असं म्हणायचं तुम्हाला? हो, झाली. कुठल्या गावाला नाही, तुम्ही मी प्रत्येक गावात फिरतो या, कुठल्या गावाला निधी 5, 7, 8, 9 कोटी रुपयाचा दिलाय म्हणजे आयुष्यात कधी आम्हाला ऐकायला गावणार, कधी बघाय बी गावणार एवढा निधी, आणि आम्हाला तर आमदार कधी बघाय बी गावणार मागल्या इथनं होऊन गेलेले आमदार कधी बघाय गावणार. हे होते पिंपरी गावचे हनुमंतकरचे. महाराष्ट्र TV 9च्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. महाराष्ट्र TV 9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.